जय हिंद, जय भीम, जय संविधान। मी बहुजन विकास अभियानाचा प्रमुख संजय कुमार। गेल्या 2-3 दिवसापूर्वी आमदार सुरेश धस यांनी परभणी येथील जे सोमनाथ सुरेश यांची हत्या झाली त्या हत्या प्रकरणी वादग्रस्त विधान करून संपूर्ण बहुजन समाजाला त्यांनी दुखवण्याचे काम त्यांनी केलेलं आहे। आमदार धस म्हणतात की मोठेपणा दाखवून त्यांना माफ करा, ज्यांनी सोमनाथ सुरेशला मारलं त्या व्यक्तीला मोठेपणा दाखवून तुम्ही माफ करा, असे धस वादग्रस्त विधान त्यांनी करून संपूर्ण बहुजन समाजामध्ये जी प्रतिमाच्या आमदार धसाची निर्माण झाली होती, एक लढवय्या आमदार, सत्तासाठी बोलणारा आमदार अशी जर ओळख त्यांची झाली होती, मात्र ती ओळख त्याने काय 0 मिनिटांमध्ये घालून टाकली। त्यांच्या त्या वक्तव्याचा पहिल्यांदा मी बहुजन विकास अभियान महाराष्ट्राच्या वतीने जाहीर निषेध करतो। धसाला सांगू देतो, धस साहेब, उद्या हे प्रकरण तुमच्या घरात घडलं, तुमच्या मुलाला मारलं गेलं तर तुम्ही त्याला माफ करणार का? तुमच्या मुलाची हत्या झाली तुम्ही मोठे दाखवून तुम्ही गुन्हे दाखल करणार आहे असं करणार का? तुम्ही भाष्य करत असताना लोकप्रतिनिधी तालतोल ठेवून, समतोल ठेवून लोकांच्या भावना दुखवणार नाहीत असं वागणं कर्तव्य असताना आमदारांनी वेगळं विधान करून संपूर्ण बहुजन समाजाला दुखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। मी त्याला सांगू इच्छितो, बहुजन समाज, आंबेडकरी समाज फार मोठा दांडगा समाज आहे आणि समाज कोणाला भीक घालणार नाही। कोण किती चतुर आहे सर्व समाजाला माहित आहे। धसांना संतोष देशमुखाची हत्या असेल किंवा परभणीच्या सोमनाथ सुरेशची हत्या असेल, त्यांना न्याय द्यायचंच नाही। त्यांना फक्त विशिष्ट एका पदासाठी, मंत्रिपदाच्या भाकरीसाठी विशिष्ट लोकांची चाकरी करायची असेल तर ते कदापि आम्ही सहन करणार नाही, हे सांगू इच्छितो। जय भीम, जय हिंद, जय संविधान। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।